हॅलो, नमस्कार. कसे आहात? शिवांजली मॉमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. तर आता श्रावण महिना चालू होऊन 2-3 दिवस झालेले आहेत आणि श्रावण महिन्यात सगळीकडेच म्हणजे बहुतांश ठिकाणी ब्रह्मकमळाची फुलं उमलतात. तर आमच्या इथे भरपूर प्रमाणात ब्रह्मकमळ कळ्या लागलेले आहेत आणि आज फायनली फुलं उमलली आहेत. तर त्यांची रात्री पूजा वगैरे करून घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चहा नाश्ता वगैरे झाला. त्याच्यानंतर जेवणाची तयारी, तर भाकरी वगैरे करून घेतल्या आणि भाजी बनवायची होती. तर आज टोमॅटोची चटणी बनवायची होती. त्यासाठी कांदा आणि टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर कट करून ठेवले. त्यानंतर एका कढईत थोडंसं तेल गरम केले आणि त्यात मोहरी टाकायची. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. इथे आता मी एक चूक केली आहे की तेलात लगेचच मोहरी टाकली. मला वाटलं की गरम झालं आहे, पण तेल गरम नव्हतं झालं. त्याच्यामुळे मोहरी अशी कडवट लागते. तर मोहरी तेलात छान तडतडली की त्याचा सुगंधही छान येतो. तर त्याच्यानंतर थोडंसं तेल गरम होऊ दिलं आणि जिरे टाकले. त्याच्यानंतर कांदा फ्राय करायला टाकला. तर छान असा कांदा गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी रंगावरती परतला की यात टोमॅटो टाकायचे. तर काहीजण आधी कांदा परतला की लगेचच मसाले टाकतात. तर माझ्या आईची रेसिपी मला काय आठवेना, म्हणून मग मी आधी टोमॅटो टाकलं. तर त्याच्यानंतर त्या टोमॅटो मऊ होण्यासाठी त्यात मीठ टाकलं आणि झाकण ठेवून दिलं. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजू द्यायचा आहे. आता हा वाफेवरती छान टोमॅटो शिजला आहे. त्याच्यानंतर आपले जे बेसिक मसाले असतात, जसे की हळद पावडर, धना पावडर, लाल तिखट आणि असे काही जे बेसिक मसाले असतात ते टाकून घ्यायचे आणि याला पुन्हा परतवून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो मसाल्याबरोबर परतवून झाल्याच्या नंतर याच्या शेंगदाण्याची भरड टाकली होती. हे शेंगदाणे दाताखाली आल्याच्यानंतर अगदीच छान लागतात. तर भाजी बनवण्याच्या आधीच गरम पाणी बनवून ठेवलं होतं. तर हे गरम पाणी याच्यात टाकायचं आहे. कुठलीही भाजी बनवताना गरम पाणी टाकलं तर ती भाजी कमी वेळात शिजते आणि टेस्टी देखील होते. तर झाकण ठेवून याला एक उकळी काढून घेतली आणि अशा प्रकारे आपली टोमॅटोची चटणी बनवून तयार आहे. तर आज श्रावण शनिवार होता, पहिला शनिवार होता आणि माझा आणि आईचा उपवास होता. तर इथे मी थोडेसे उपवासाचे जे स्नॅक्स असतात ते तळून घेते. तर मागच्या वेळेस मार्केटमधून आम्ही हे स्प्रिंग रोल आणले होते. तर हे पण तळले. तर हे दिसताना छोटे दिसतात आणि तळल्याच्या नंतर पाहू शकता अगदी छान असे फुगलेत, म्हणजे डबल झालेले आहेत. तर अशा प्रकारे सर्व जे काही तळण्याचे पदार्थ असतात उपवासाचे ते तळून घेतलेत. तर श्रावण महिन्यात भरपूर उपवास असतात आणि दरवेळेस खिचडी खाण्यापेक्षा असं काही तळून खाल्लं तर म्हणजे उपाशी पण राहत नाही आणि जास्त हेवी पण होत नाही. तर अशा प्रकारे मी बाकीच्या पापड्या वगैरे तळून घेतल्या आणि त्याच्यानंतर मला खिचडी पण बनवायची होती. तर खिचडी वगैरे बनवून घेतली आणि मस्त पापड्या आणि खिचडी एन्जॉय केली. तर तुम्हाला होता का श्रावणी शनिवार आणि तुम्ही श्रावणमधला कुठला उपवास धरता मला कमेंट करून नक्की सांगा. पापड्या वगैरे तळून झाल्याच्या नंतर खिचडी बनवली आणि खिचडी आणि पापड्या छान अशा एन्जॉय केल्या. तर असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय, टेक केअर, हॅपी श्रावण, बाय.